आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात झालेल्या हल्ल्या प्रकरणाची। या संपूर्ण हल्ल्या प्रकरणी एका संशयिताला घेऊन सोडून देण्यात आलं, तर आणखी एका संशयिताची चौकशी सुरू असल्याचं आता कळतंय। पण ठोस म्हणावं असं पोलिसांच्या हाती अजूनही काहीही लागलेलं दिसत नाहीये। सैफ अली खान यांच्या घरी असलेल्या केअरटेकरचा जबाब नोंदवण्यात आलाय। त्याच्या आधारे पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत। पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय आणि सैफ अली खानच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय अत्यंत महत्त्वाची माहिती दिली, आजच्या दिवसभरातल्या या संपूर्ण प्रकरणातल्या या सगळ्या अपडेट्स बघूयात। सैफवर हल्ला करणारा हाच तो हल्लेखोर। जिना चढताना आणि जिना उतरताना तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। हा हल्लेखोर हल्ल्यानंतर पहाटे वांद्र्याहून ट्रेन पकडून वसई विरारच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांनी सैफ करीनाच्या घरातली केअरटेकर इलियामा फिलिप यांनी रात्री काय घडलं याबद्दल सविस्तर जबाब दिलाय। सैफ अली खानचं कुटुंब 12व्या मजल्यावर राहतं। रात्री 11 वाजता इलियामानं जेहला झोपवलं, त्यानंतर इलियामा झोपण्यासाठी गेल्या। रात्री 2 वाजता झालेल्या आवाजानंतर इलियामा यांना जाग आली। त्यावेळी बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि लाईट सुरू होत्या। त्यानंतर बाथरूममध्ये एक माणूस दिसला। तो बाहेर आला आणि जेहकडे जाऊ लागला। मी पळत जेहकडे गेले। त्या माणसानं सांगितलं, आवाज करू नको। तो माणूस हेक्सा ब्लेड घेऊन माझ्या दिशेने धावत आला। त्यानं ब्लेडनं माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला। माझ्या बोटाला ब्लेड लागलं। मी त्याला विचारलं, तुला काय हवंय? तो म्हणाला 1 कोटी रुपये हवे। आम्ही आरडाओरडा केल्यावर सैफ आणि करीना धावत आले। त्या माणसानं लाकडी वस्तू आणि हेक्सा ब्लेडनं सैफवर हल्ला केला। आम्ही सगळे खोलीतून पळालो आणि दार बंद केलं। आमचा आवाज ऐकून रमेश, हरी, रामू आणि पासवान आले। या घटनेत सैफ यांच्या मानेच्या मागच्या बाजूला, उजव्या खांद्याजवळ, पाठीच्या डाव्या बाजूला आणि डाव्या हाताच्या मनगट आणि कोपराजवळ दुखापत झाली। त्यांच्या हातून रक्त येत होतं। त्यानंतर हल्लेखोरानं स्वतःला बेडरूममध्ये बंद करून घेतलं। सगळे सैफ यांच्याकडे धावले। त्याचा फायदा घेत हल्लेखोर पळून गेला। दरम्यान सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा होते। सैफच्या पाठीच्या कण्यातनं चाकूचा एक तुकडा बाहेर काढण्यात आलाय। हा तुकडा आणखी आत घुसला असता तर सैफच्या मणक्याला मोठा धोका निर्माण झाला असता। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सैफ अली खानला आता आयसीयू मधनं बाहेर आणून स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करण्यात आलंय। ब्लेड आणखी 2 mm आत घुसलं असतं तर मोठा धोका होता। सैफ अली खानकडून आज चालण्याचा सराव करून घेतला। 2 ते 3 दिवसानंतर सैफला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। पाठीतल्या जखमेत पाणी होऊ नये म्हणून सैफला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले। सैफला जखमेमुळे पॅरालिसिसचा कुठलाही धोका नाही। सैफला सध्या तरी आठवड्याभराच्या आरामाची गरज आहे। 2 मिलीमीटर से बच गया। जहां तक नाइफ पहुंचा है उससे 2 मिलीमीटर और जाने से स्पाइनल कॉर्ड में इंजरी हो सकता था, विच इज ही इज वेरी फॉर्चुनेट। इट्स अ वेरी डीप वुंड, बट वो जस्ट स्पाइन कॉर्ड से थोड़ा बच गया, तो उनकी एक अच्छी वो है। और मैंने जैसा आपको बताया बहुत बोल्डली बिहेव किए हैं। वो खुद इतना इंजरीज के साथ, छोटे बच्चे के साथ अपना हॉस्पिटल में खुद वॉक इन आए हैं। वो ऑटो में आए थे क्या? मतलब हमने तो अंदर उनको वॉक इन आते देखा। ही डिड नॉट इवन टेक द स्ट्रेचर, ही हैज कम वॉक्ड इन द हॉस्पिटल। तर त्यांची तब्येत एकदम छान आहे। त्यांना आज मी चालवलं, तर काही प्रॉब्लेम नाही चालण्यासाठी। फक्त पाठीमध्ये खोल जखम असल्यामुळे इन्फेक्शनचे चान्स असून पाणी तिथून पाठीतलं जे पाणी येत होतं ते रिपेअर केल्यामुळे त्यांना बेड रेस्ट सांगितलेली आहे। म्हणून आम्ही त्यांना आयसीयू मधून आज स्पेशल रूम मध्ये शिफ्ट करत आहोत। ते आउट ऑफ डेंजर आहेत पण आणि स्टेबल पण आहे। अँड ही इज व्हेरी हॅपी अँड ही इज व्हेरी गुड अँड रिकव्हरी इज व्हेरी सॅटिस्फाईड। या प्रकरणी करीना कपूरनंही एक आवाहन केलंय। करीना म्हणते, आमच्यासाठी हा दिवस अतिशय आव्हानात्मक होता। आम्ही अजूनही त्यामधून सावरतोय। या प्रकरणात सतत आडाखे बांधणं आणि सतत चौकशी करणं हे त्रासदायक आहेच, पण आमच्या सुरक्षेलाही त्यामुळे धोका आहे। सैफच्या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। मुळात हा हल्लेखोर घराच्या आत कसा शिरला? हल्लेखोराला घरात शिरायला कुणी मदत केली का? करीना आणि सैफच्या बिल्डिंगला पुरेशी सुरक्षा कशी नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।